प्रकरण दुसरे. बालपण आणि आजोळचे दिवस. आम्ही दातार मूळचे कोकणातले, पण तिथल्या नक्की कोणत्या गावचे हे आम्हाला ठाऊक नाही. आमच्या कुठल्या पिढीतल्या पूर्वजांनी कोकणातून नक्की कधी, कशासाठी आणि कसं कसं स्थलांतर केलं याचीही मला माहिती नाही आणि ती मिळवण्याच्या फंदात मी कधी पडलो नाही. त्याचं कारण म्हणजे गावचा, जातीचा आणि घराण्याचा अभिमान मिरवण्याजोगे माझ्याकडे काहीही नाही आणि या गोष्टींचा मला आयुष्यात कधीच उपयोगही झालेला नाही. तसंही एकाच जागी पिढ्यानपिढ्या राहिल्याने माणसाचा उत्कर्ष होतोच असं नाही. उपनिषदात हे तत्व खूप छान वर्णन केलंय. आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः शेते निपद्यमानस्य चराती चरतो भगः. बसून राहणाऱ्याचं नशीब बसून राहतं, उभं राहणाऱ्याचं उभं राहतं, निजून राहणाऱ्याचं निजून राहतं आणि चालत राहणाऱ्याचं चालत राहतं. या सुवचनाचा अन्वयार्थ मला भावतो. उत्कर्ष साधायचा तर माणसाने बसून न राहता चालत राहायला हवं हे मला पटतं. प्रगतीसाठी गाव सोडणाऱ्या माझ्या पहिल्या पूर्वजांपासून अगदी माझ्यापर्यंत ही स्थलांतराची परंपरा कायम राहिली आहे हे एक प्रकारे चांगलंच झालंय. मी कोण असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर मला एकच एक अशी ओळख सांगता येणार नाही. पूर्वज कोकणातले होते म्हणून मी कोकणस्थ, तर नातेसंबंध देशावर असल्याने मी देशस्थ आहे. जन्म आणि बालपण विदर्भातले असल्याने मी वैदर्भीय आहे. मुंबईतल्या वास्तव्यामुळे आणि शिक्षणामुळे मी मुंबईकर, तर व्यवसायानिमित्ताने दुबईला स्थायिक झाल्याने मी दुबईकर आहे. मी मराठी आहे. मी भारतीय आहे. निरनिराळ्या देशांमध्ये व्यवसाय विस्तारल्यामुळे आता जगाचा नागरिकही बनू पाहतोय. केशवसुतांनी त्यांच्या नवा शिपाई या कवितेत म्हटल्यानुसार, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. अशीच माझी मानसिकता बनलेली आहे. पोटासाठी भटकत जरी. आमच्यातल्या जिप्सीची सुरुवात माझ्या दातार आजोबांपासून झाली. माझे आजोबा दत्तात्रय दातार रेल्वेत कारकून म्हणून नोकरीला होते. रेल्वेतली नोकरी म्हणजे विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. बदलीची ऑर्डर आली की निमूटपणे बाडबिस्तरा गुंडाळायचा आणि कुटुंबासह नव्या गावात संसार मांडायचा. ही जीवनशैली आजोबांच्या अंगवळणी पडली होती. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना राहायला स्टेशनजवळच क्वार्टर्स असल्याने राहण्यासाठी कुठल्याही गावात जागा शोधण्याची गरज आजोबांना निवृत्त होईपर्यंत भासली नाही. त्यामुळेच ते कुठेही स्वतः मालमत्ता घेण्याच्या फंदात पडले नाहीत. नोकरीत पदोन्नती होत अखेर ते स्टेशन मास्तर झाले. निवृत्तीच्या वेळी विदर्भातल्या लाडकारंजा या स्टेशनवर त्यांची नेमणूक झाली होती. हे गाव दत्तावतार नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान आहेच. शिवाय इतिहास काळापासून वऱ्हाडातलं समृद्ध बाजारपेठेचं एक ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. योगायोगाने आजोबांचे नावही दत्तात्रय असल्याने त्यांनी काही अंतःप्रेरणेने त्याच गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. दुसरे म्हणजे निवृत्त झाल्याने त्यांची आता नव्या गावात बदली होण्याची शक्यताही राहिली नव्हती. अशा रीतीने आम्ही दातार हे लाडकारंजाचे कायमचे रहिवासी झालो. माझे आजोबा स्वभावाने गरीब होतेच, परंतु जुन्या काळात पगार बेतासबात असल्याने परिस्थितीनेही गरीब मध्यमवर्गीय होते. ब्रिटिशकालीन सरकारी नोकरीत असल्याने ते कायदे कानून आणि वरिष्ठांचे हुकूम कसोशीने पाळणारे पापभिरू गृहस्थ होते. आजोबा मितभाषी होते आणि घरीसुद्धा फारसे बोलत नसत. आपण बरे की आपले काम बरे हा त्यांचा स्वभाव. त्याउलट त्यांची पत्नी म्हणजे माझी आजी लक्ष्मीबाई ही वागण्या बोलण्यात एकदम करारी होती. आजोबांचंही तिच्यापुढे काही चालत नव्हतं. आजीचा स्वभाव असा बनला यात काही विशेष नाही, कारण तिची सासूही तशीच खाष्ट होती. मला स्त्री स्वभावाचं किंवा जुन्या काळचं मोठं नवल वाटतं. सासूकडून छळ सहन केलेल्या महिला स्वतः सासू होतात तेव्हा सहजपणाने खाष्टपणाचा वारसा चालवतात. एक प्रकारे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची किंवा दरारा दाखवण्याची मनोवृत्ती असते. फार थोड्या सासवांनी ही परंपरा तोडून सुनेशी आईचे किंवा मैत्रिणीचे नाते फुलवलेले दिसते. आजीच्या वर्चस्व वृत्तीला घरातली स्थितीही पूरकच होती. आजी आजोबांना पहिल्या 8 मुली झाल्या. त्यांच्या पाठीवर माझे बाबा महादेव आणि काका रामचंद्र जन्मले.
माझी आजी आणि 8 आत्या असा एकूण 9 महिलांचा ताकदवान महिला पक्ष घरात असल्याने आजोबा त्यांच्याशी पंगा घेण्याच्या फंदात पडत नसत. दातार कुटुंब मात्र कायम ओढग्रस्त राहिलं. कारण घरात कमावणारा एक आणि खाणारी तोंड 10. पैसा कधी शिलकीला उरलाच नाही. जो साठवला तो मुलामुलींच्या शिक्षणात आणि लग्नकार्यात अगदी कापरासारखा उडून गेला. सुदैवानं स्वतःचं एक लहानसं घर झालं, परंतु पाठीला चिकटलेली गरिबी मात्र अखेरपर्यंत काही गेली नाही. दत्तात्रय आजोबा जितके प्रेमळ आणि मायाळू, त्याच्या बरोबर उलट लक्ष्मी आजी एकदम रागीट आणि हेकेखोर होती. आजोबा तिच्या नकळत तिला कडक लक्ष्मी म्हणायचे. एखादी गोष्ट लवकर विसरून जाण्याचा आजीचा स्वभाव नव्हता. लाड केले तर टोकाचे आणि तिरस्कार केला तर तोही टोकाचा, असं तिचं वागणं असायचं. 8 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला म्हणून माझ्या बाबांच्या लहानपणी आजीने त्यांचे इतके लाड केले की त्यांना ती कधी जमिनीवरही ठेवू द्यायची नाही. बालवयात बाबा कायम कोणत्या ना कोणत्या बहिणीच्या कडेवर बसूनच फिरायचे. पण याच आजीने मुलाचं लग्न झाल्यावर सुरुवातीपासून माझ्या आईवर इतका टोकाचा राग धरला होता की दातारांच्या संपूर्ण घराने आपल्या एकुलत्या एका सुनेचं कधीच कोड कौतुक केलं नाही. आईबाबत आजीचं मन कलुषित कसं झालं का कोण जाणे. पण तो राग आजीने आईबरोबरच माझ्यावरही काढला. मी नातू असूनही आजीने माझ्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मला कधीच जवळ घेतलं नाही. नंतर उतार वयात ती बरीचशी निवळली आणि जवळ बसून निदान प्रेमाने बोलायला तरी लागली. कधीमधी खाऊसाठी कनवटीचा रुपया काढून द्यायला लागली. पण आजीच्या मांडीवर बसून लाड करून घ्यायचं माझं वय तोवर मात्र निघून गेलं होतं. दत्तात्रय आजोबा मात्र जवळ बसून गोष्टी सांगायचे ते मला पुसटसं आठवतं. माझे आईकडचे आजोळ म्हणजे कुरळकर घराणे. हे आजी आजोबा तुलनेने बरे, पण तेही स्वभावाने कडक होते. माझ्या आईचे वडील दामोदर वामनराव कुरळकर हे सरकारी रुग्णालयातले कंपाऊंडर. कुरळकर घराणे मूळचे शेगावचे. काही योगायोग बघा, दोन्ही आजोळं तीर्थक्षेत्रांच्या गावची. लाडकारंजा हे दत्ततीर्थस्थान, तर शेगाव म्हणजे संत गजानन महाराजांच्या वास्तवाने पुनीत झालेली विदर्भ पंढरी. सरकारी नोकरीमुळे कुरळकर आजोबांच्याही निरनिराळ्या गावांना बदल्या होत असत. त्यांची शेवटी बदली अमरावती जिल्ह्यातल्या शिरखेड नावाच्या लहानशा खेड्यात झाली. तिथे त्यांना क्वार्टर टाईप घर मिळालं. माझी प्राथमिक शाळेची 3 वर्ष याच घरात गेली. मुक्काम पोस्ट शिरखेड. कुरळकरांच्या घरात तर दातारांपेक्षाही गरिबी होती. दामोदर कुरळकर आणि शांताबाई कुरळकर यांना 3 मुली. माझी आई शशिकला त्यांच्या सगळ्यांच्यात धाकटी. दोन्ही मोठ्या मावश्या मध्यमवर्गीय घरात दिल्या होत्या. माझ्या आईबाबांचं लग्न झालं तेव्हा बाबा एअरफोर्समध्ये सार्जंट म्हणून नोकरी करत होते. महादेवराव आणि शशिकला या दाम्पत्याला 16 सप्टेंबर 1964 रोजी पहिला मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी कौतुकाने धनंजय ठेवलं. तोच मी. त्यानंतर वर्षभराने माझा धाकटा भाऊ संजय याचा जन्म झाला. बाबांची नोकरी हवाई दलात असल्याने भारतभर कुठेही त्यांच्या बदल्या होत. मी 2.5 वर्षांचा होतो तेव्हा बाबांची नेमणूक पंजाबमधल्या पतियाळा इथे झाली. माझं नर्सरीचं आणि केजीचं शिक्षण पतियाळातल्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेत सुरू झालं. पण त्याचवेळी बाबांची बदली मुंबईत कुलाब्याला झाली. मुंबईत येताच आईबाबांपुढे एक अडचण उभी राहिली. मला कुठल्याही जवळपासच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. संजय तान्हा असल्याने आईला त्याच्याकडे अधिक लक्ष देणं भाग होतं, पण माझे वयही स्वतःची कामे करण्याचे नव्हते. मी आणि संजय दोघेही लहान असल्याने घरकाम, आमचे संगोपन यातच आईची तारांबळ उडायला लागली. दुसरीकडे बाबांच्या कामाचे स्वरूप असे होते की सकाळी एकदा घर सोडलं की थेट ते रात्रीच घरी येत. त्यामुळे तेही घराकडे किंवा आमच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नव्हते. त्यातून त्यांना पगारही कमी होता. त्यामुळे मला महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणंही परवडणारं नव्हतं. अखेर नाईलाजाने आईने मला तिच्या माहेरी म्हणजे शिरखेडला कुरळकरांकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. सासूरवाडीला दातारांच्या घरी तिच्यासाठी फारसं सौहार्दपूर्ण वातावरण नव्हतं.
शिरखेडला मात्र तिचे आई-बाबा एकटेच होते. त्यामुळे निदान आईकडल्या आजी-आजोबांच्या देखरेखीत पहिली काही वर्ष नीट जावीत म्हणून माझी रवानगी शिरखेडला झाली. या कुरळकर आजी-आजोबांकडे मी पुढची 3 वर्ष राहिलो. शिरखेड हे अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातलं छोटंसं गाव असल्याने तिथे इंग्रजी माध्यमाची शाळाच नव्हती. त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत माझं इयत्ता पहिलीपासूनचं शिक्षण सुरू झालं. माझे दामोदर आजोबा सदरा, धोतर आणि काळी टोपी अशा वेशात असत. त्यांनी कधीही कोट वापरला नाही. शांता आजी नऊवारी लुगड्यात असायची. तिच्या कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा असायचा. ते दोघेही खूप शिस्तीचे होते. मी रोज रामरक्षा आणि पाढे म्हणावेत याबाबत आजोबा जागरूक असायचे. दातार आजोबांप्रमाणे कुरळकर आजोबाही पत्नीला घाबरून असत. त्यांच्या नावांबाबत विसंगतीच होती. नाव दामोदर असून आजोबांकडे सतत पैशाची तंगी असायची, तर आजीचं नाव शांता असलं तरी ती कधीच शांत नव्हती. उलट गरिबीमुळे तिचा स्वभाव तिरसट झाला होता. जुन्या पिढीला अनुसरून तिचे सोवळे-ओवळे आणि स्वच्छतेचे वेड जरा जास्तच होते. दामोदर आजोबांनी कधी मला मारले नाही, पण शांता आजीच्या हातचा मार मी बऱ्याचदा खाल्ला. मला त्या लहान वयात उष्ट्या खरकट्याचं तितकंसं भान नव्हतं. त्यातून माझा स्वभाव धानरट. सांडलवण झाली की आजीचे रट्टे ठरलेले. पण गमतीची गोष्ट अशी की स्टोव्हला पिन मारायची असली की याच आजीचे धनंजय वाचून पान हलायचे नाही. खेड्यामधले घर कौलारू. शिरखेडचं घर बैठं आणि कौलारू होतं. सरकारी रुग्णालयाच्या आवारात असलेल्या या साध्याशा घरात 3 खोल्या होत्या. घरात नळ नव्हता. विहिरीवरून पाणी आणावे लागे. पाणी सांडणे किंवा त्याची नासाडी करणे आजीला खपायचे नाही. घरापुढे प्रशस्त जागा असल्याने आम्हा मुलांना खूप वेळ खेळता यायचे. आजोबा कंपाऊंडर असल्याने बेताचा पगार होता. त्यामुळे विकतचे खेळ घेऊन देणे परवडायचे नाही. त्यावर आम्ही उपाय शोधून काढत असू. रस्त्यावर फेकलेल्या चिंध्या एकत्र बांधून आणि सायकल दुकानदाराकडे मिनतवारी करून मिळवलेले ट्यूबचे तुकडे त्यावर ताणून बांधून आमचा चेंडू तयार व्हायचा. त्याखेरीज डब्बा इस्पैस, सूरपारंब्या, लपंडाव, चोर पोलीस असले खेळ आम्ही खेळत असू. सायकल घेण्याची ऐपत नसल्याने आजोबा पायी हिंडत. ते खूप काटकसरी होते. त्या काळात टायरचा जाड सोल लावलेल्या चपला स्वस्तात मिळत. त्या मजबूत आणि टिकाऊ असत, पण सुरुवातीला त्या तळव्यांना खूप चावत असत. या चपलांची सवय होईपर्यंत पायावर फोड येणं हे हमखास ठरलेलं. आजोबा नेहमी याच चपला वापरत. माझ्या पायात चप्पल नव्हत्या. शाळेतल्या इतर मुलांप्रमाणे मी सुद्धा अनवाणीत शाळेत जायचो. शिरखेडच्या घराच्या मागच्या अंगणात पुष्कळ झाडं होती, पण तिथे गारव्यामुळे साप निघत. त्यामुळे आजी शक्यतो आम्हाला पाठीमागच्या अंगणात खेळू द्यायची नाही. पुढच्या आवारात आम्ही खेळत असलो की दारात बसून ती आम्हा मुलांवर लक्ष ठेवायची. शाळेतून यायला जास्त उशीर झाला की तिची घालमेल सुरू व्हायची. आजीची घरातली रोजची कटकट ऐकायला लागू नये म्हणून मी बराचसा वेळ शाळेत घालवायचो. प्रत्येक गावात एक तरी पडकी वास्तू असते, जिच्या भोवती भूताखेतांच्या गोष्टी गुंफलेल्या असत. शिरखेडमध्येही असा एक पडका बंगला होता, ज्याला लोक भूत बंगला म्हणत. मी दुसरीत असताना एकदा शाळा सुटल्यावर माझा वर्गातला मित्र संजय मारोडकर याच्या घरी गेलो होतो. हा संजय म्हणजे आमच्या शाळेचे हेडमास्तर मारोडकर यांचा मुलगा. त्याच्या घरी खेळत असताना गावाबाहेर फिरायला जायची कल्पना आमच्या डोक्यातनं निघाली. आम्ही दोघे फिरत फिरत त्या भूत बंगल्याच्या दिशेने गेलो. गप्पा मारताना आम्हाला वेळेचं भानच उरलं नाही. इकडे अंधार पडला तरी धनंजय आला नाही म्हणून आजी कासावीस झाली. ती देवळात बघायला गेली तर तिथे मी नव्हतो. मग ती आमच्या मित्रांकडे विचारपूस करायला लागली. आम्ही भूत बंगल्याकडे गेलोय अशी माहिती अशोक नावाच्या आमच्या मित्राने दिली. आजीने आम्हाला बोलवायला दोघातिकांना पाठवलं. मी घरी येताच तिने पाठीत 2 रट्टे घालून माझी धुलाई केली आणि नंतर वागण्याचा जाब विचारला. मला त्यावेळी आजीचा खूप राग आला होता. पुढे मी बाबा झाल्यावर माझाच मुलगा एकदा हरवला तेव्हा मुलांच्या काळजीने वडीलधाऱ्यांचं मन कसं कातर होतं याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सारखं हे कर, ते करू नकोस, असाच वाग, असल्या आजीच्या कटकटींना मी कंटाळायचो. काही वेळा तिच्या सांगण्याला मुळीच जुमानायचो नाही. अशा वेळी माझ्या आजीच्या तोंडून वैतागाने "खोडसाळ पोर, जीवाला घोर" किंवा "जावयाचं पोर अन हरामखोर" असले काव्यात्मक ताशेरे बाहेर पडायचे. मला त्यांचा अर्थ कळत नसे. मग आई मुंबईहून शिरखेडला आली की मी तिला आजीचं बोलणं सांगायचो. आईला हसू यायचं. मला जवळ घेऊन ती सांगायची, "दादा, आजीशिवाय तुझी इतकी काळजी कोण करणार आहे? ती थकलीये. तिला त्रास देत जाऊ नकोस." आजी पाठीत धपाटे घालते, पण त्यामागे मारकुटी वृत्ती नसून काळजी आहे हे जाणवल्याने नंतर माझ्या खोड्या खूपशा कमी झाल्या. भात सणाला अन साखर चहापुरती. शिरखेडच्या आजी आजोबांचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. गरिबीत काटकसरीने तितकंच स्वाभिमानाने कसं जगावं हे मी तिथेच शिकलो. माझ्या राहण्या-खाण्याच्या खर्चापोटी आई त्यांना कधीकधी काही पैसे देऊ करायची, पण ते त्यांनी कधीच घेतले नाहीत. आजोळी बहुतेक वेळा माझं रोजचं जेवण म्हणजे दुपारी वरण आणि पोळी, तर रात्री दही आणि पोळी. कधी बाजारात भाजी स्वस्त मिळाली तर, किंवा कोणी रुग्णाने आजोबांना प्रेमाने काही माळवं दिलं तर, त्या दिवशी ताटात भाजी किंवा कोशिंबीर असे. भात आणि आमटी फक्त सणासुदीला. दूध तूप वगैरे लाड नसत. आजी आजोबाही हेच साधं जेवण जेवायचे. मला रोज रोज पोळी आणि दही खाण्याचा कंटाळा यायचा. मग दह्यात साखर घाल असा हट्ट मी आजीकडे धरून बसायचो. त्यावेळी आजी मला सांगायची, "साखर फक्त चहापुरती आहे. सध्या दह्यात साखर आहे असं समजून तू खा." तेव्हाची त्यांची अगतिकता समजून घेण्याचं माझं वय नव्हतं. पण एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे. पदार्थ मोजके असले तरी आजोळी मी एक दिवसही उपाशी राहिलो नाही. असेल त्यात भागवण्याची सवय मला लागली. परान्नाचा लोभ धरायचा नाही असा माझ्या आजीचा आणि आईचा दंडक होता. घरच्या भाजी भाकरीत समाधानी राहा, पण पक्वान्नाच्या आशेने दुसऱ्याचा मिंधा होऊ नकोस हे आईने बजावलं होतं. त्यामुळे मी कुणाच्याही घरी गेलो आणि त्यांनी "काय रे, जेवणार का?" असा प्रश्न विचारला की "आत्ताच जेवण झालंय आणि पोटात थोडीही जागा नाही" असं सांगून नकार द्यायचो.